एका साध्या गुराख्याने हजारो लोकांच्या मनात देवासारखं स्थान कसं मिळवलं असेल? जिथे विज्ञान थांबतं तेथून श्रद्धेची सुरुवात होते, असं का म्हटलं जातं? आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका दिव्य व्यक्तिमत्वाची कथा, ज्यांना लोक प्रेमाने बाळूमामा म्हणतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत बाळूमामा यांची प्रेरणादायी कथा. एक अशी कथा जी केवळ चमत्कारांनी भरलेली नाही, तर त्यामागे आहे निस्वार्थ सेवा, अढळ श्रद्धा आणि मानवतेचा खरा अर्थ. मित्रांनो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका लहानशा गावात बाळूमामांचा जन्म झाला. ते अत्यंत साध्या गरीब कुटुंबात लहानपणापासूनच त्यांचं आयुष्य खूप साधं होतं. घरात फारशी सोय नव्हती, पण मन मात्र कुटुंबियांचं खूप मोठं होतं. मित्रांनो, इतर मुलं खेळण्यात, मस्ती करण्यात वेळ घालवायची, पण बाळूमामा मात्र वेगळेच होते. त्यांना एकांत आवडायचा. ते तासनतास जमलं की फिरायचे, जनावरांबरोबर राहायचे आणि शांतपणे देवाचं नामस्मरण करायचे. मित्रांनो, मामांच्या वागण्यात एक निरागसपणा होता, पण त्याचबरोबर एक वेगळीच गूढता देखील होती. गावातील लोकांना हळूहळू जाणवायला लागलं की हा मुलगा काहीतरी खास आहे. मित्रांनो, बाळूमामा मोठे झाले तसं त्यांनी गुरं राखण्याचं काम स्वीकारलं. ते मेंढपाळ म्हणून जंगलात दिवस घालवायचे. उन्हात, पावसात, थंडीमध्ये कुठलीही तक्रार न करता ते आपले मेंढ्यांचे काम करत राहायचे. मित्रांनो, पण या साध्या आयुष्यातही त्यांनी कधीही देवाचं नाम सोडलं नाही. त्यांच्या ओठांवर सतत देवाचं नाव असायचं. त्यांच्या मनात कोणताही लोभ, दोष किंवा अहंकार नव्हता. त्यांच्या या साधेपणामुळे आणि शांत स्वभावामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षले होऊ लागले. मित्रांनो, बाळूमामांच्या पहिल्या चमत्काराची घटना कशी घडली आणि लोकांच्या त्या घटनेनंतर त्यांच्यावर कशा प्रकारे आपल्या मामांवर विश्वास बसला, जाणून घेऊया. एक दिवस गावात एक घटना घडली, ज्याने सगळ्यांचं लक्ष बाळूमामांकडे वळलं. एका शेतकऱ्याची काही गुरं हरवली होती. तो खूप चिंतेत होता. त्याने गावभर शोध घेतला, पण काहीच सापडलं नाही. शेवटी तो बाळूमामांकडे गेला. बाळूमामांनी शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं आणि म्हणाले, काळजी करू नकोस, तुझी गुरं त्या डोंगराच्या पलीकडे आहेत. शेतकऱ्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याने तिथे जाऊन पाहिलं आणि काय आश्चर्य, गुरं अगदी तेथेच होती. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. लोकांना वाटू लागलं, बाळूमामा साधे नाहीत. मित्रांनो, यानंतर अशा अनेक घटना घडू लागल्या. कुणीतरी आजारी असेल तर ते त्याला आशीर्वाद द्यायचे आणि तो हळूहळू बरा व्हायचा. कोणाच्या आयुष्यात संकट असेल तर ते मार्ग दाखवायचे आणि संकट दूर व्हायचं. लोक दूरवरून त्यांच्या भेटीसाठी येऊ लागले. प्रत्येकजण आपल्या समस्या घेऊन यायचा आणि आशेने परत जायचा. काही लोक म्हणायचे हे चमत्कार आहेत, तर काही म्हणायचे ही त्यांच्या श्रद्धेची ताकद आहे. पण गोष्ट मात्र सगळ्यांनी मान्य केली, बाळूमामा यांच्यात काही तरी दिव्य आहे. मित्रांनो, बाळूमामा यांचं आयुष्य केवळ चमत्कारापुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांनी लोकांना सेवा आणि प्रेम यांचं महत्त्व शिकवलं. त्यांच्याकडे जो कोणी जायचा त्याला ते कधीही रिकाम्या हाताने पाठवायचे नाहीत. भुकेलेल्यांना अन्न, गरजूंना मदत आणि दुःखी लोकांना आधार हेच त्यांचं जीवनकार्य होतं. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कधीही पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम केलं नाही. त्यांना फक्त लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं. त्यांच्या या निस्वार्थ वृत्तीमुळे लोक त्यांना
देवमाणूस म्हणू लागले. मित्रांनो, बाळूमामा यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. लोक म्हणतात, ज्यांनी त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवली त्यांना कधीच निराशा आली नाही. आजही लोक सांगतात की त्यांनी बाळूमामा यांचा अनुभव घेतला आहे. काहींना संकटातून मार्ग मिळवला तर काहींना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य झाल्या. हे सगळं ऐकून एक प्रश्न पडतो, हे खरंच चमत्कार आहे का, की श्रद्धेची ताकद? मित्रांनो, बाळूमामा यांच्या आयुष्यातून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो. ते म्हणायचे, देव दूर नाही, तो आपल्या मनात आहे. त्यांनी कधीही मोठेपणाचा दावा केला नाही. त्यांनी लोकांना शिकवलं, दुसऱ्यांना मदत करा, प्रामाणिक राहा आणि देवावर विश्वास ठेवा. त्यांच्या मते खरी पूजा मित्रांनो म्हणजे मंदिरात जाणं नाही, तर इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं आहे. मित्रांनो, आज बाळूमामा आपल्यामध्ये नसले तरी त्यांची आठवण आणि त्यांच्यावरील श्रद्धा आजही तितकीच जिवंत आहे. हजारो लोक त्यांच्या समाधीला भेट देतात, मनापासून प्रार्थना करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. आणि अनेक जण म्हणतात त्यांच्या प्रार्थना पूर्ण होतात. ही श्रद्धा, हा विश्वास, हेच बाळूमामाचं खरं सामर्थ्य आहे. मित्रांनो, बाळूमामा यांची कथा आपल्याला खूप काही शिकवते. आयुष्य कितीही कठीण असलं तरी श्रद्धा सोडू नका. इतरांना मदत करणं हेच खरं सुख आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, निस्वार्थपणे जगणं हाच खरा आनंद आहे. आपण मोठे होण्यासाठी पैसा किंवा प्रसिद्धी लागत नाही, तर लागतं एक मोठं मन. तर मित्रांनो, ही होती बाळूमामांची प्रेरणादायी कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनल पवित्र धर्मकथा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा बाळूमामा यांच्यावर किती विश्वास आहे. पुन्हा भेटूया एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.